पोलिसांवर गोळीबार करतो आणि पोलिसांनी काय बघायची भूमिका घ्यायची? मग म्हणाले असते का बंदुका का शोसाठी ठेवल्यात, म्हणजे इकडून पण वाजवायचं तिकडून पण वाजवायचं. पण माझ्या या महाराष्ट्रामध्ये, आमच्या महाराष्ट्रामध्ये लेकी बाळी सुनेना, माझ्या माता भगिनींवर कोणी वाकडी नजर करेल, अन्याय अत्याचार करेल तर त्याला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. हे आमच्या सरकारचं काम आहे. आणि म्हणून वीज बिलात देखील आपण तुम्हाला दिलासा देतोय. 30% सवलत तुमच्या वीज बिलामध्ये देण्याचा निर्णय पण आपल्या सरकारने घेतलेला आहे. आणि म्हणून या अशा योजना आहेत. आणि म्हणून हे देणारं सरकार आहे, घेणारं नाही. आज मला आपल्याला सांगतो, मी पूर्ण राज्यभर फिरतोय, सगळीकडे एक आनंदाचं वातावरण आहे, सगळीकडे परसेप्शन आहे, महायुती सरकार पाहिजे. मला सांगा, 2.5 वर्षापूर्वी जर या सरकारचा, महाविकास आघाडी सरकार, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, ज्यांनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली, भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी विश्वासघात केला, 2019ला कुणाबरोबर सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं? शिवसेना भाजपचं सरकार व्हायला पाहिजे. पण बाळासाहेबांनी ज्याला विरोध केला, काँग्रेसला विरोध केला, त्या काँग्रेस बरोबर सरकार स्थापन करून त्यांनी स्वतःची खुर्ची, स्वतःचा मोह सांभाळला. आणि म्हणून एकनाथ शिंदेने धाडस केलं आणि सरकार बदलून टाकलं, या राज्यात महायुतीचं सरकार आणलं. जर मला सांगा सरकार बदललं नसतं तर लाडक्या बहिणींना पैसे मिळाले असते, लाडक्या भावांना योजना मिळाली असती, लाडक्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं असतं, त्यांचं वीज बिल माफ झालं असतं, वयश्री योजनेत पैसे मिळाले असते, माझ्या मुलींचं उच्च शिक्षण झालं असतं. नसतं झालं, कारण हे अँटी डेव्हलपमेंट विजन. 18-20 हजार घेत आहेत तर 12,000 रुपये देत आहेत. बरं 24,000 घेत आहेत तर 12 हे सांगतायत म्हणून मी सांगतो. मला नक्की किती, मी नंतर हे झालं इलेक्शन की मी त्यांना बोलवणार आहे मॅनेजमेंटला, तेवढा आम्हाला अधिकार आहे. काय बाबा किती देतो, मग ते त्याला इतके मिळतात तर तो खाली किती पास करतोय, PF किती कापतोय, ते सगळं त्या ठिकाणी आपण बघू. एका जणांनी साखरवाडीमध्ये चांगला कार्यकर्ता, बिचारा कामगार, आणि त्यांनी तिथं सांगितलं ओरडून, दादा हे का आम्हाला 24,000 ह्यांना देतात आणि आम्हाला 12,000 रुपये घेतात. त्याला कितीतरी दिवस गेटवर बसून ठेवलं. अरे ही तुमची अवकात? त्या गरीबाला तुम्ही गेटवर बसून ठेवता, शिक्षा देता. त्यानं खरं सांगितलं म्हणून त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिला नाही. त्या अधिकाराचा वापर त्यांनी करायचा नाही. त्याच्यावर अन्याय झाल्यानंतर त्यांनी गपगुमाने अन्याय सहन करायचा. ही कुठली पद्धत? हे नाही चालणार, हे नाही चालणार. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि नाईक बोंगवाडी MIDC मंजूर झालेली आहे, तिथं चांगले प्रकल्प आणण्याच्या करता आमच्याही ओळखी, आम्ही 5 वेळेला उपमुख्यमंत्री झालोय, वेगवेगळ्या उद्योगपतींच्या ओळखी. वातावरण, उद्योगधंद्यांना पोषक, त्यांना काय लागतं? एक तर पाणी लागतं, दुसरी वीज लागते, इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, जागा लागते. जागा तुमच्याकडे, पाणी एवढा मोठा कॅनॉल, निरा उजवा कालवा इथनं चाललेला आहे. आता इकडं खंडाळा तालुक्यातनं पण धोमगडकवडीचं त्या ठिकाणी पाणी आपल्याकडे येत आहे ना सगळं. अरे आपल्यानंतर खंडाळा दुष्काळी तालुका, काय MIDC झाली जाऊन बघा. आणि आपण कुठं राहिलोय? कशी बेकारी हटायची, कसं तरुणींना रोजगार मिळायचा, या गोष्टीचा विचार देखील तुम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे. अशा प्रकारची माझी आग्रहाची विनंती आहे. आज माझ्या होलार समाजाने आमच्याकरता आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा असं सांगितलेलं आहे. मी त्याच्यामध्ये स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालील. सुभेदार महाराजा मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळी आमचं होळ मुरुम येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं मूळ गाव, सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या एक स्मारक चांगल्या पद्धतीने करावं. काळजी करू नका, स्मारकाला योग्य पद्धतीचा निधी देण्याचं काम आम्ही करू आणि एक चांगल्या प्रकारचं एक आगळं वेगळं स्मारक महाराजा सुभेदार महाराजा
मल्हारराव होळकरांच्या नावाला साजेचं स्मारक आपण त्या ठिकाणी करू, ही पण ग्वाही ती सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो, आपण येत्या 20 तारखेला आपली निशाणी आहे कमळ. आपली निशाणी आहे कमळ. किती नंबरला आहे? 2 नंबरची निशाणीचं बटन आपल्याला दाबायचं आहे. 2 नंबर निशाणी बटन दाबून मंदाताईंना आपल्याला निवडून आणायचं आहे. बाकी किशोर वगैरे कुठे आहे? शिवसैनिकांना मी सांगतो, नाटा फाटा काटा बिटा काही नाही. इथं नाटा फाटा काटा नाही, त्याला कायमचा बाटा दाखवायचा आहे, टाटा करायचा आहे. आणि म्हणून इथं फक्त मंदाताई. मंदाताई म्हणजे मंदाताई. अरे ज्याला आम्ही मोठं केलं, ज्यांना आम्ही ताकद दिली, ते लोक बैमानी करायला लागले तर त्यांची जागा शिवसैनिक त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून मंदाताईच्या विरोधात तुम्ही लढताय, गाठ एकनाथ शिंदे बरोबर आहे एवढं लक्षात ठेवा. सरकार तर आमचं येणारच. आणि ज्यांनी ज्यांनी बैमानी केली आहे, ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली आहे, त्यांचा एकेकाचा हिशोब एकनाथ शिंदे घेतल्याशिवाय राहणार नाही, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून मंदाताई चिंता करू नका, तुमच्या मागे हा लाडका भाऊ जिंदा आहे. आणि नड्डा साहेब आलेत, आता राष्ट्रीय अध्यक्ष आलेत, चिंता करायची नाही. तुमचा विजय पक्का आहे. आपल्याकडे आजचा दिवस उद्याचा दिवस आहे. या 2 दिवसात आपल्याला मंदाताईचा लीड जो आहे, मंदाताई जिंकणार आहे, पण मंदाताईचा लीड आपल्याला वाढवायचा आहे, हे मी तुम्हाला सांगायला आलोय. आणि कुठं काय करायचं असेल ते मला सांगा. एका रात्रीत हा एकनाथ शिंदे काय करू शकतो हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आपलं कमळ निशाणी बटन दाबा. 20 तारखेला माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, तुम्ही माझं एक काम करणार कराल? लाडके भाऊ करतील? लाडक्या बहिणींनी फक्त आपल्या घरी गेल्यानंतर एकच सांगा, आम्ही आमच्या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला भेटून आलोय. त्यांनी सांगितलंय माईका लाल आला, कोणी आला तरी सुद्धा लाडकी बहीण बंद होऊ देणार नाही. ही योजना बंद होणार नाही. आणि हे सांगा, मंदाताईचा विजय म्हणजे लाडक्या बहिणीचा विजय, मंदाताईचा विजय म्हणजे लाडक्या भावाचा विजय, मंदाताईचा विजय म्हणजे या मतदारसंघातल्या लोकांचा विजय, आणि मंदाताईचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा विजय, आणि मंदाताईचा विजय म्हणजे आपले राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेब.